मुळामध्ये एक समजून घ्या की अहवाल किंवा ऍफिडेव्हिट हा 17 जूनला केलेला आहे. 17 जूनला तो आज तुमच्या नजरेसमोर आलेला आहे. आणि जो ऍफिडेव्हिट सरकारच्या वतीने एसआयटीच्या वतीने कोर्टामध्ये गेलेला आहे त्याबद्दल नेमकं कोर्टाने काल काय ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल थोडी तुम्ही माहिती घ्यावी. तुमचे कोर्टचे बीटचे रिपोर्टर असतात त्यांच्याकडून थोडी माहिती आपण लोकांनी घ्यावी. शेवटी हा विषय फक्त नितेश राणे पुरता नाही, दिशा सालियांच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेला आहे. आणि जो ऍफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ऍफिडेव्हिट केलेला आहे, त्याला चॅलेंज करण्याचा. म्हणून हा कोर्टात मध्ये चालू असलेला मॅटर आहे. कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. आणि मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही, राजकीय आरोपाचा विषय नाही. मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ऍफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा सालियांच्या वडिलांनी घेतलेली आहे. एक लक्षात घ्या. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. 16 तारीख दिलेली आहे. पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियांच्या केस संदर्भात आपण बघू, काय हरकत नाही. राज्य सरकार आणि आत्ताचे पोलीस आत्ताच्या त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तेव्हा त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला. तुम्हाला आठवत असेल जेव्हा एसआयटी गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण दिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालियन केसमध्ये, तिच्या मर्डरमध्ये, तर त्याला बदलण्यात यावं असंही पत्र मी दिलेलं. आणि म्हणून जो काय ऍफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल. दिशा सालियांचे वडील याबद्दल त्यांनी ऍफिडेव्हिट काउंटर ऍफिडेव्हिट दिलेला आहे. त्या सगळ्या बाबतीमध्ये 16 तारखेला काय होतं हे पाहू. म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभी बाकी आहे. दुसरं पण एक विषय एक समजून घ्या की कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे म्हणजे तो स्वतः आमदार आहेत हे त्यांनी लपवलेलं आहे. मी समाजसेवक आणि उद्योजक आहे असं त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिलेली आहे. त्याच्या विरोधात पण एक याचिका झालेली आहे. म्हणजे कोर्टाला खोटं बोलणारे तुमच्या इथे येऊन किती खरं बोलत असतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल ना. म्हणून उगाच तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळे सुज्ञ पत्रकार आहात, अर्ध्या माहितीच्या आधारे पुरा दिवस आज मी जरा कोर्टाच्या माझ्या वैयक्तिक कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त होतो. तुम्हाला व्यवस्थित पूर्ण तुमच्या बातम्या दिवसभर 7 तास बघून आलेलो आहे. आपल्याला विनंती आहे घाई गडबड करू नका. कोर्टामध्ये हा विषय चालू आहे. एका मुलीने आपलं आयुष्य गमावलेलं आहे, एका वडिलांनी त्यांची मुलगी गमावलेली आहे. आणि म्हणून आपण माननीय कोर्टामध्ये जो चाललेला जो केस आहे त्याबद्दल आपण थांबाव. एक बार ये मराठी खत्म कर देते हैं उसके बाद कर लेंगे. म्हणून बोलतो ना आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे आगे देखो ना होता है क्या, बघू ना कोर्टामध्ये काय होतंय. म्हणून हे सगळे जे तुम्हाला जे सांगून ते ठेवलेले हे उत्तर आहेत ना ते कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा, नंतर एकत्र वाजवायला भेटेल. हे तुम्ही वाचलं पाहिजे ना, तुमचं काम मी कशाला हलकं करू. त्याबद्दल मी आताच माहिती घेतलेली आहे. तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही वर्षापासून तो सुरू असलेला वाद आहे. काही थकबाकी बाकी आहे त्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांनी नोटिसेस पाठवलेल्या आहेत. मी संबंधित अधिकारी जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांना उद्या बोलून घेतलेलं आहे. आमच्या कोळी बांधवांना आमचं राज्य सरकार
कुठेही वाऱ्यावर पडून देणार नाही. त्यांनी ते चिंता करू नये. हे काही महाविकास आघाडीचं सरकार नाही, हे देवाभाऊंच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे. आमच्या सगळ्या मच्छीमार बांधवांना, कोळी बांधवांना पूर्ण ताकदीने आमचं सरकार त्यांच्याबरोबर उभं आहे. लागलं तर मी संबंधित मंत्र्यांना बोलीन, त्यांना जाऊन भेटीन, पण आम्ही त्याच्याबद्दल मार्ग काढू. हो, नक्की बाकी आहे. त्याचा तो अर्थ होतो, कारण का अजून पण वडिलांनी जे काही प्रतिज्ञापत्र कोर्टात केलेलं आहे, जी केस कोर्टात चालवली आहेत, जे आरोप कोर्टात झालेले आहेत, जिथे आदित्य ठाकरेंनी खोटी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, जेणेकरून ती केस आमदार खासदारांच्या कोर्टामध्ये चालू नये. या सगळे विषय आता येणाऱ्या दिवसामध्ये येतील ना. काही घाई करू नका, आम्ही बिलकुल घाईमध्ये नाही. त्या आमच्या दिशा सालिया नामक बहिणीला निश्चित न्याय भेटणार आणि असलेले हे सगळे खुनी जेलमध्ये जाणार. मीरा रोड मध्ये अमराठी, हाँ बोला. मीरा रोड मध्ये व्यापाऱ्यांनी, नहीं इसके बाद आपके हिंदी के पास आता हूँ. मीरा रोड मध्ये व्यापाऱ्यांनी बंद केलेला आहे. अमराठी वाद तिथे निर्माण झालेला आहे आणि जे अमराठी ते भाजपचे कार्यकर्ते असं सांगितलं आहे. मनसेने एक बंद पुकारले, त्यांनी तसं म्हटलं की असं आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं, नंतर आता पण मी कुठला तरी ते माजी खासदार राजन विचारेंचा एक व्हिडिओ पाहिलं, तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे. एवढा ढोंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार, भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना. ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या. ते काय मराठी, शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाह अकबर सोडून. मग तिथे का नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत? तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत? आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार. हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. म्हणून असे कोण काही करत असतील त्यांना मी गाडी देतो, जा ना आता नळ बाजारला जाऊन उभा राहा. तो काय तिकडले असलेले फेरीवाले जे मटण विक्रेत ते काय मराठीमध्ये बोलतात? तिथे आपली हिंमत दाखवायची नाही, सगळी छाती ताण करून की आमच्या घरी हिंदूंना दाखवायची. तिथे सांग मराठी में बोलो, मग कुठून आदान काढतील दिसेल. मग हिंमत दाखवायची, आम्ही तिथे बोलण्याची हिंमत ठेवतो. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात चालणारे शिवसैनिक आहे ना, हे नल बाजारमध्ये जाऊन कान फोडवतील आणि त्या लोकांना तोंडाने मराठी काढतील, गरीब हिंदूंना मारणार नाही. म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना, तर आमचं पण सरकार तिसरा डोळा उघडेल, हे तरी लक्षात ठेवावं. ते तुम्ही मीडियावाल्यांनी जे दाखवलं त्याच्यावर आम्ही बोलतो. मग मीडियावाल्यांनी सांगायला होतं ना वैयक्तिक भाषण भांडण होतं. मारा ही गया है ना, एक हिंदू को मारा गया है ना, एक हिंदू को मारा गया है. तो मुझे बोलना है कि इतनी हिम्मत जाके नल बाजार और मोहम्मद अली रोड में दिखाओ ना. वो जो दाढ़ी वाले और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते क्या? शुद्ध मराठी में बात करते क्या? उधर जाने की, उनको कान के नीचे बजाने की हिम्मत नहीं है. जावेद अख्तर क्या मराठी में बात करता है क्या? आमिर खान क्या मराठी में गाता है क्या? उधर उसके मुंह से मराठी निकालने की हिम्मत नहीं है. ये गरीब हिंदू को क्यों मारने की हिम्मत कर रहे हो? ये सरकार हिंदू ने बिठाई है, हिंदुत्व विचार की सरकार है. इसलिए इस तरह की कोई भी अगर कोई हिम्मत करेगा तो हमारी सरकार भी तीसरी आंख खोलेगी. इतना मैं कहना चाहता हूँ. हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना फूट पडण्यासारखी आहे. आमच्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे हे षडयंत्र आहेत. अहो, आमच्या हिंदूंची जनसंख्या मुंबईमध्ये कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि ह्या सगळे नाटकं करून हिंदूंचा पलायन कसं होईल, हे सगळे प्रयत्न, त्याच्यामध्ये हिंदूंनाच मारण्याचे कार्यक्रम होत आहेत. मालवणीमध्ये जावा ना, ते काय सगळे एकदम शुद्ध मराठी बोलतात की काय? तिथे का नाही जाऊन मारत एक पण? हे जे कोण छाती ताणून बोलतायत ते. सब जो हिंदू के ऊपर हाथ उठाएगा उसके ऊपर कारवाई होगी. वैयक्तिक वादाचा कुठला विषय असेल त्यावर आपण बोलू शकत, किसका पर्सनल इश्यू होएगा
उसके ऊपर बोल नहीं सकता, मगर अगर इस तरीके कोई दादागिरी हिंदू के ऊपर कोई करेगा तो हमारी सरकार कार्रवाई करेगी। पण आदित्य ठाकरेंनी defamation case डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तरुणीवर बलात्कार केला आणि सेल्फी सुद्धा काढला तिचा. त्याविषयी कारवाई होणार ना, कायद्याने सुव्यवस्था राखणं हे तर आमचं सरकारचं काम आहे। फडणवीस साहेब आहेत तुम्ही गृहमंत्री, चिंता करू नका, कारवाई होणार। परत डिलिव्हरी करायला जाणार नाही एवढी काळजी घेऊ। 2100 रुपये कुठला वादा पूर्ण केला? आमचे हप्ते सुरू आहेत, आम्हाला जेव्हा द्यायचे तेव्हा देऊ, तुला विचारून देणार नाही। आणि जे बांध्यावर उभं राहून आम्ही एवढे हजार तेवढे हजार ह्याच्या अगोदर तो आलेला ना, त्याला का नाही विचारलं? त्याच्यात वडील मुख्यमंत्री होता ना, का नाही विचारलं? बांध्यावर जाऊन तुझ्या वडिलांनी सांगितलं काय एवढे एवढे हजार देऊ, आता काय झालं? मेव झालं। आमचं सरकार सगळ्या लोकांना समाधान करा, चिंता करू नका। अजूनपर्यंत एकदा एवढी बोंब केली की लाडकी बहीण योजना बंद नाही, सुरू आहे ना, यावेळी महिन्याचा पण हप्ता गेलाय। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898